हे बघा, ही आहे नॉर्मल आंब्याची साईज. हा गावरान आंबा आहे. आणि हा जो नारळासारखा दिसतोय हा कुठला आंबा आहे? हा जवळपास 2.5 किलो ते 2 किलो वजनाचा आंबा आहे. काय आणि आज घडीला किती रोप आहेत आपल्याकडे? 1,20,000 रुपये आज. 150 पासून झालेली सुरुवात आज 1,20,000 पर्यंत आहेत. मराठवाड्यात केसर का घेतला जातो? काय आहे त्याचं कारण? आणि केसर सर्वाधिक घेतला जातो, काय आहे त्याच्यामागे कारण? मराठवाड्यातील केशर सर, जी गोडी आहे मराठवाड्यातील, जेवढं कोरडं वातावरण आहे, तुम्ही उन्हाळ्यामध्ये प्रत्येक फळ पाहून बघा. बरोबर. टेम्परेचर जेवढं जास्त तेवढं शुगरचं प्रमाण जास्त. बरोबर. उन्हाळ्यामध्येच फळ खायला गोड लागतं. ते झाड एक नंबर क्वालिटीचे निघलेले, म्हणजे अगोदरच नेलेले ते. जी व्हरायटी दिली ती निघली जी सगळी. व्हरायटी दिली ती व्हरायटी निघली. त्याच्यासाठी आम्ही आज एक 150-200 रोपं नेण्यासाठी इथं तुमच्या नर्सरीवर आलेलो. स्पेशल रोपं असतात का काही? काय क्रायटेरिया आहे शासन मान्याचा? आणि तुम्ही का बरं म्हणतात की शासन मान्यच रोपवाटिकेतून शेतकऱ्यांनी आंब्याची रोपं किंवा कुठलीही रोपं घेतात? नवीन लागवडीसाठी मोठ्या बॅगमधून जे शेतकरी बांधव म्हणतात की आम्हाला मोठ्या बॅग साईजमधून पाहिजेत, त्यांच्यासाठी प्लस हे 1 वर्षाच्या जी तूट भरणीसाठी असतात ते वापरला जातात. हा पूर्ण प्लॉट बॅग साईज 13-14. त्यापेक्षा जर मोठ्या साईजमधले शेतकरी बांधवांना रोपं जर पाहिजे असले 4 फूट, 5 फूट, 5.5-6 फुटापर्यंतचे, तर हे आहेत डबल बाटामधून. मंडळी, आंबा खाण्याचा सीझन संपलाय आणि आंबा लावण्याचा सीझन मात्र सुरू झालाय. आंबा खाताना आपण त्यामध्ये पावडर आहे का नाही, त्यात कुठली भेसळ आहे का, अशी काळजी नक्की घेतो आणि त्यानंतर आपल्याला चांगला असा आंबा कुठला आहे तो निवडतो. पण शेतकऱ्यांसाठी आंबा लावण्यासाठी सुद्धा तितकेच कष्ट, तितकीच मेहनत असते. आंब्याचं रोप कुठलं घ्यायचं, रोप आणल्यानंतर त्यात अंतर किती ठेवायचं, त्याचं औषध पाणी कसं, आणि ज्याची सुरुवात सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे रोपाची निवड. आपण कुठल्या जातीचा आंबा निवडतो पासून तर आंबा कसा उगवतोपर्यंत संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आजच्या या चर्चेच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी आहे अनिकेत. तुम्ही पाहताय न्यूज टापू आणि आज आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यापासून एक 14 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वांगी येथील शासनमान्य बळीराजा रोपवाटिकेत. आणि या रोपवाटिकेचे मालक श्री विक्रम बाजगुडे आज माझ्यासोबत आहेत. स्वागत आहे तुमचं. नमस्कार, धन्यवाद. सगळ्यात आधी मला शासनमान्य बळीराजा रोपवाटिकेबद्दल सांगा, तुमच्याबद्दल सांगा. मी विक्रम दिलीप बजगुडे, राहणार वांगी, पोस्ट शिवनी, तालुका जिल्हा बीड. एक बीडपासून 14 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. तर या रोपवाटिकेची सुरुवात अशी झाली 1992ला रोहिओ फळबाग लागवड अंतर्गत. बरोबर. माझे वडील दिलीप किरोबा बजगुडे यांनी आंबा रोप लागवड केली होती, केशर आंबा रोप, जे की शासनाच्या बिंदुसरा रोपवाटिकेतून रोप आणलेलं होतं. बरोबर. ते 1 एकरामध्ये त्यांनी झाडं लावलेले होते, 60 झाडं लावलेले होते. अच्छा. जुनं अंतर 33 बाय 33 वरचं होतं, त्याच्यामुळं रोपांची संख्या कमी बसलेली होती. त्याच्यानंतर 1998ला नर्सरीची सुरुवात झालेली, जी की 150 रोपांपासून सुरुवात झालेली आहे. बरं. आणि आज घडीला किती रोप आहेत आपल्याकडे? 1,20,000 रुपये आज. 150 पासून झालेली सुरुवात आज 1,20,000 पर्यंत आहेत. सगळ्यात आधी त्या रोपवाटिकेच्या आधी ना शासनमान्य शब्द आहे. शासनमान्य, आणि कधी पण असं जेव्हा आपण वाचतो तेव्हा असं म्हणतात की शासनमान्य रोपवाटिकेतून रोपं घेतली पाहिजेत. काय आहे म्हणजे का बरं घेतली पाहिजे? काही स्पेशल रोपं असतात का? काही काय क्रायटेरिया आहे शासनमान्याचा? आणि तुम्ही का बरं म्हणतात की शासनमान्यच रोपवाटिकेतून शेतकऱ्यांनी आंब्याची रोपं किंवा कुठलीही रोपं घेतात, असं का म्हटलं? शासनमान्य हा क्रायटेरिया बंधनकारक का आहे तर शेतकऱ्यांना अनेक योजनेमधून त्याचा आर्थिक लाभ होतो, योजनेसाठी त्याचं बिल चालतं. प्लस दुसरा मुद्दा, रोपामध्ये जर फ्रॉड निघाला तर त्याच्यावर केस करता येते. बरोबर. म्हणजे जसं आपण बघा म्हणजे आपण जसं कुठून तरी हापूस आणतो, कर्नाटकचा हापूस आपल्याला जसा देवगड म्हणून विकला जातो आणि आपल्याला वाटतं जर आपण फसवलं गेलो, बरोबर, ग्राहक म्हणून, तसं शेतकऱ्यांना जो कोणी फसवण्याचा प्रयत्न केला तर तो फक्त दुसऱ्या नर्सरीमधून होऊ शकतो. शासनमान्य रोपवाटिकेतून जेव्हा आपण अशी काही गोष्टी करतो त्यांना ती एक विश्वासार्हता मिळते, त्यांच्यासोबत फ्रॉड होऊ नये त्यासाठी ती गोष्ट असते. त्यांना ते क्वालिटी गॅरंटेड पुरवावं लागते, कारण त्यांच्याकडून जर फ्रॉड झाला, त्यांच्यावर केस केली तर कृषी विभागाचे माणसं त्याची लाईफ रिकव्हरी काढून त्याच्यावर केस करतात. आता लायसन त्याचं कॅन्सल होतं. बरोबर. आता आपण रोपवाटिकेबद्दल बोललो. आता आपल्या रोपवाटिकेत किती जातींचे आंबे जे आहेत, किती प्रकारचे आंबे आपल्या कुठल्या कुठल्या जातींचे आंबे आहेत रोपं ज्याचे? जास्तीत जास्त तर केशर आंब्याचे रोप आहेत. बरोबर. जवळपास 1 लाख केशर आंब्याचे रोप आहेत.
त्याच्यानंतर केशर सोडता हापूस भेटन, दशेरी भेटन, बेनिशान भेटन, लंगडा भेटन, मल्लिका भेटन, सोनपरी भेटन आणि बिगर मोसमी एवढे वाण आहेत आपल्या रोपवाटिकेमध्ये. अच्छा, अगदीच. म्हणजे तुम्हाला जे सांगितलं हे आपल्याला जे जास्तीत जास्त अदर ज्या केशर, व्हरायटी हा. असतात हा. हे परागीकरणासाठी वापरल्या जातात. बरोबर. गव्हर्नमेंट म्हणतं 10% परागीकरणासाठी वापरा, हा. पण 10%नी शेतकऱ्यांनी 10% जर लागवड केलं तर त्याला नंतर मार्केटिंगच्या वेळेस त्रास होतो. बरोबर. त्याच्यामुळे वैयक्तिक मी थोडं ते कमी देतो त्या अच्छा, मानाने. अच्छा. आणि त्याच्यामधून प्लस पॉईंट मादी फुलांचं प्रमाण ज्याचं जास्त आहे हा. त्या व्हरायट्या सिलेक्टेड करून शेतकऱ्यांना देतो क्रॉस पॉलिनेशनसाठी, बागेमध्ये लागवड करण्यासाठी. अच्छा, आता जे त्यांनी सांगितलं त्यांनी सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक रोप त्या जातीचे ते म्हणजे केसर आंबा. हो. मराठवाड्यात केसर का घेतला जातो, काय आहे त्याचं कारण, आणि केसर सर्वाधिक घेतला जातो काय आहे त्याच्यामुळे कारण? मराठवाड्यातील केशर सर, जी गोडी आहे मराठवाड्यातील, जेवढं कोरडं वातावरण आहे, तुम्ही उन्हाळ्यामध्ये प्रत्येक फळ पाहून बघा, बरोबर. टेम्परेचर जेवढं जास्त तेवढं शुगरचं प्रमाण जास्त. बरोबर. उन्हाळ्यामध्येच फळ खायला गोड हो. लागतं. तसं आपण ड्राय एरियामध्ये येतो, कोरड्या वातावरणामध्ये येतो, उष्ण कटिबंधात येतो. त्याच्यामुळं आपल्याकडची जी फळाची चव आहे हा. ती सगळ्यात चांगली. पण केशर सर्व गुण संपन्न आहे सर. बरोबर. पिकल्यानंतर टिकण्यासाठी कातडं जाड आहे, ट्रान्सपोर्टिंगसाठी पण त्याच्यामध्ये केसर नाही ते पण, आणि तो उतरत नाही लवकर पिकल्यानंतर. सर्व गुण असा संपन्न आहे केशर. आता केसर आंबा का आपल्याकडे येतो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आता आपण येऊयात केसर लागवडीवर. म्हणजे केसर जर आपल्याला आता लावायचं आहे शेतात तर काय आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, आणि एखादं रोप आपण घेतोय तर रोपाची खरेदी करताना कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्या आपण आता पाहूयात. सगळ्यात आधी मला सांगा की आता आपण जिथे ह्या बागेत उभा आहोत तुमच्या बाजूलाच तिथे केसरचंच रोप आहे मला वाटतं. आपण मी इंटरनेटवर जे वाचलं त्याच्यात काय लिहिलेलं होतं बघा, ग्राफ्टेड आणि काहीतरी 2 पद्धतीने कोवीमधून पिकवलेलं किंवा मातृवृक्षापासून कट केलेलं असे त्याचे कलमाचे किंवा रोपाचे प्रकार असतात. काय ते प्रकार आणि हे कुठलं रोप आहे आणि याचा काय फायदा असतो? हे 2 कोईवरती 1 कलम केलेलं रोप आहे हे. हे ज्याला डबल बाटा म्हणतो आपण. ह्याला 2 कोईवर 1 कलम केलेले, खाली 2 कोई टाकलेले आहेत. ते उगवून आल्यानंतर ग्राफ्टिंग केलेलं, ह्याला डबल बाटा म्हणतो. याच्यामधून सिंगल बाटा, डबल बाटा असे 2 प्रकार आहेत. आणि याच्यामधून लहान साईजचं आहे, लहान किमतीचं आहे. हे 1 वर्षाचं रोप आहे. बर, 1 वर्ष वय आहे त्याचं. साधारणतः किंमत काय असते याची? साधारणतः 5 किलोच्या बॅगमध्ये डबल बाटा जर घेतला तर 120 रुपये किंमत आहे. त्याची उंची ती 2.5, 3, 3.5 फुटापर्यंत. बरोबर. ही 3 फुटाची कामटी. याच्यात काही बघितलं तर आपण नंतर कॅमेरा फिरून तुम्हाला दाखवतो. ही 3.5 फूट, 2.5 फूट ते इन ॲव्हरेज 3.5 फुटापर्यंत रोप आहे. आणि हे स्पेशली कुठं म्हणजे कुठले शेतकरी हे खरेदी करतात किंवा कशासाठी हे वापरलं जातं, की जेव्हा एखाद्याला नवीन बाग करायची तेव्हा पण हेच वापरलं जातं की यामध्ये दुसरे काही प्रकार आहेत? नाही, ज्याचे जास्त क्षेत्र आहे लागवडीचं, बरोबर, 500, 1000, 2000, 3000, बरं, तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की आम्हाला कमी उंचीचं रोप द्या, मिडियम हाईटचं, जेणेकरून आम्हाला पाहिजे तसं त्याला डेव्हलप करता येईल, आम्हाला पाहिजे त्या उंचीवरून 3 फुटावरून 3.5 फुटावरून जसं पाहिजे तसं आम्हाला कट मारता येईल. बरोबर. आता जर समजा आता हे आपण तुमच्या नर्सरीमध्ये पण आता इतर ठिकाणी जर आपल्याला काही खरेदी करतोय, आपण कुठल्या नर्सरीमधून आपण रोप घेतोय, तर शेतकऱ्यांनी कुठल्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे? म्हणजे रोपाच्या बाबतीत जर समजा मी आहे, मला शेतीतलं काही माहिती नाही जास्त समजा, आणि मी गेलेलो आहे आणि मला ते रोप घ्यायचं आहे, तर साधारणतः 1 आंब्याचं रोप घेताना एखाद्या नॉर्मल शेतकऱ्याने कुठल्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, आणि त्या 3 गोष्टी बरोबर असतील तरच की बाबा आपण त्या रोपाकडे गेलं पाहिजे किंवा ते आपण रोप खरेदी केलं पाहिजे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला, खूप छान प्रश्न विचारला. रोप निवडता असताना बॅग साईज मोठी वापरायला पाहिजे, जेणेकरून मुळ्याची कॉईल झालेली नसणार. म्हणजे गुंतागुंत नसायला पाहिजे. 5 किलोची बॅग आहे ही. बरोबर. हेच 2 किलोच्या बॅगमध्ये पण रोप भेटतं. तर बॅग साईज जेवढी मोठी तेवढी झाडाला मातीचा स्पेस जास्त भेटतो. बरोबर. मातीचा स्पेस जास्त भेटल्यानंतर मुळ्याच्या कॉईल होत नाहीत आणि त्याच्यात मरचं प्रमाण येत नाही. बरोबर. तुम्हाला जसं पाहिजे तसं डेव्हलप केलेलं असतं, मातीचे हे देऊन जास्त मोठी बॅग वापरून. काय तुम्ही जेव्हा मोठी बॅग घेता बघा, आपण जेव्हा छोट्या मार्केटमध्ये जातो आपल्याला दिसतात की बॅगीच्या बाहेर मुळं आलीत किंवा अशी वाकडी तिकडे मुळं आली, तर तसं जर असेल तर तसं घ्यायला नाही पाहिजे. खूप जर गुंतागुंत असेल, कॉईल झालेली असेल, जसं कॉईल म्हणजे गुंतागुंत झालेली आहे त्या मुळांची, तर ते आपल्यासाठी चांगले नसतात. अशा पद्धतीचं म्हणजे बॅग साईज जर व्यवस्थित आता माझ्याकडे बी करा, बरेचसे शेतकरी काय म्हणतात आम्हाला कमी किमतीचं पाहिजे. बरोबर आहे,
पण जास्त तर शेतकऱ्यांचं मोठी बॅग साईजच वापरतात. बरोबर. पण काही आहेत, माझ्याकडे पण आहेत याच्यापेक्षा छोट्या अजून 2 नमुन्याच्या बॅग साईज आहेत. बरोबर. पण मग ते त्यांना कमी किमतीचे इन ॲव्हरेज समजा हे 120 रुपयाचं आहे, तर आम्हाला 100 वाला द्या, आम्हाला 80 वाला द्या, आम्हाला 70 वाला द्या, बरोबर. त्या पण सगळ्या साईज आहेत, पण ते ठेवावं लागतं. बरोबर. पण उत्पन्न जर व्यवस्थित पाहिजे असेल कुठला याचं, तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याला फॉलो केल्या पाहिजे. हा, म्हणजे हे त्या असतील तर. इन ॲव्हरेज मीडियम साईज बरोबर. 100-120 रुपयापर्यंत. ठीक. आणि याच्यानंतर जर मोठं तुटीसाठी गेल्या वर्षी बाग लावलेला आहे, त्याच्यामध्ये काय 50-100 काही तूट आली किंवा 1000 लावले असले तर 100 तूट आली, 200 तूट आली, तर त्याच्यापेक्षा मोठ्या साईज मधून पण आहेत. बरोबर. 18 महिन्याचे आहेत, 2 वर्षाचे आहेत. मग त्याच्या मुळ्यांच्या कॉईल होऊ नये म्हणून त्याला हे अशा मोठ्या बॅग वापरलेल्या आहेत. हा, म्हणजे त्याची जेणेकरून त्याची wide length. डायरेक्ट मुळ्याच्या कॉईल होऊ नये म्हणून रोप टाकता वेळेसच डायरेक्ट मोठ्या बॅग मध्ये टाकलेलं आहे ते. बरोबर. म्हणजे ती अजून त्याची वाईड त्याची हा. वाढलेली आहे. व्यास हा. त्याचा जो आहे तो वाढलेला दिसतो. बॅगचा व्यास वाढलेला आहे. बॅग पेक्षा मोठी आहे. हा. हा, तर त्याचा फायदा आपल्याला म्हणजे ते जेव्हा आपल्याला भरायची जागा, म्हणजे तुम्ही यावर्षी 1000 झाडं लावली आणि त्यातले समजा 100 झाडं जर तुमची झाली किंवा राहिली नाही, तर ते रिफिलिंग करण्यासाठी रिफिलिंग प्लस उंची सेम टू सेम सेम ठेवण्यासाठी. हा. आणि याच्यामधून हा जो प्लॉट आहे याला कटिंग मारलेली वरून सगळी 4 बरं. फुटावरून. बरं. तर ती कटिंग मारल्यामुळे काय तुम्हाला तिथे गेल्यानंतर जे ब्रँचिंग करायची, नुसती हाईट नाही वाढवायची, ती तिथे ऑलरेडी कटिंग करून दिली. जे शेतकऱ्याच्या प्लॉटवर कटिंग करायचे ते इथं प्लॉट कटिंग करून दिलेले आहेत. बरोबर. आता आपण ह्या साईजचे जे 2 प्रकार आपण पाहिलेत, अजून आपल्याला काही प्रकार पाहिजेत ते पण आपण आता बघूयात दुसऱ्या बाजूने. केशर आंबा कलम बॅक साईज 6-8, झाडाची उंची आहे 1.5 फूट 2 फूट, काही 1 फुटाचे पण आहेत. 1 वर्षाचे झाड हे तुम्ही लाईव्ह पाहू शकता. याची उंची छोट्या बॅगमधले येतं. याची 70 रुपये किंमत आहे. ज्या शेतकरी बांधवांना छोटी लागवड करायची आहे तर कमी किमतीचे झाडं ते रोप आहेत. ही बॅग साईज 8-10 3 किलोची बॅग आहे. हे रोप आहे 1.5 फूट 2 फूट उंचीचं रोप आहे बॅग सहित. याची किंमत 80 रुपये आहे. ही मीडियम आहे, 70 नंतरची 80 रुपये साईज आहे. हा केशर आंबा आहे पूर्णच्या पूर्ण. बॅग साईज 13-14, मोठ्या बॅगमधले 18 महिन्याचे रोप येतं. 3-3.5-4 फुटामध्ये रोप येतं. हे रोपं जास्ती तर नवीन लागवडीसाठी मोठ्या बॅगमधून जे शेतकरी बांधव म्हणतात की आम्हाला मोठ्या बॅग साईजमधून पाहिजेत त्यांच्यासाठी, प्लस हे 1 वर्षाच्या जी तूट भरणीसाठी असतात ते वापरला जातात. हा पूर्ण प्लॉट बॅग साईज 13-14, वजन 12 किलोमध्ये हा पण प्लॉट पाहू शकतात पूर्णच्या पूर्ण. हा सिंगल बाटा आहे. हे 3.5 फुटाची कामटी आहे पूर्णचे पूर्ण. 3.5-4 पर्यंत उंची आहे ह्या प्लॉटची. तूट भरणी किंवा डायरेक्ट जर मोठे रोपं लागत असतील काही शेतकरी बांधवांना तर 4 फुटावरून पूर्ण झाडांना कट मारलेला आहे. आपण लाईव्ह पाहू शकता. हे असा कट मारून 2-3 ब्रँचिंग निघलेले आहेत पूर्णचे पूर्ण. हे असे 3 ब्रँचिंग 2 ब्रँचिंग हे असा कट मारलेला आहे पूर्ण झाडांना. आपण लाईव्ह पाहू शकता. बॅग साईज 13-14 मोठ्या बॅगमध्ये केलेले आहेत. हे सिंगल कोईवरचं सिंगल कलम आहे. ही 4 फुटाची कामटी आहे पूर्णचे पूर्ण. 4 फुटाचे लेवल काय 3.5 फुटाच्या वर पूर्ण झाडांना कट मारलेले आहेत 3.5-4 फुटामधून. ऑलरेडी जे प्लॉटवर गेल्यानंतर कटिंग घेण्याची ती ऑलरेडी इथं कटिंग घेऊन पूर्ण झाडांना कटिंग मारून हे रेडी केलेले आहेत लागवडीसाठी मोठ्या साईजमधले. आता आपण जी साईज बघितली त्यापेक्षा जर मोठ्या साईजमधले शेतकरी बांधवांना रोपं जर पाहिजे असले 4 फूट 5 फूट 5.5-6 फुटापर्यंतचे, तर हे आहेत डबल बाटामधून केशर आंबा कलम. आपण पाहू शकता. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्याकडं आंब्याचे रोपं नेण्यासाठी आंबा, नारळ, चिकू, आवळा, रामफळ, जांभळ आणि इतर व्हरायटीचे आंब्यासहित रोपं नेण्यासाठी शेतकरी बांधव आलेले आहेत. आपण त्यांचा परिचय करून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा मला. माझं नाव शिवाजी कचरू कादे.
याच्या अगोदर तुम्ही आंबे नेलते का? हो नेलते, म्हणजे आमच्या गावातल्यांनी नेलते. कुणी नेलते? आमचेच मित्र आहेत. हां, त्यांचं त्यांचे नाव? समजा त्यांचं नाव आहे रविराज राऊत. हां. त्यांचे सगळे समजा झाडं वगैरे बघून आम्ही ते झाडं एक नंबर क्वालिटीचे निघलेले आहेत. म्हणजे अगोदरच नेलेले ते. जी व्हरायटी दिली ती निघली सगळी. जी व्हरायटी दिली ती व्हरायटी निघली. हां. त्याच्यासाठी आम्ही आज एक 150-200 रोपं नेण्यासाठी इथं तुमच्या नर्सरीवर आलेलो होतो. बरं, त्याचे जे त्यांनी जे रोपं नेले ते सगळे ओरिजिनल निघल्यामुळे त्यांना विचारून तुम्ही इथं रोपवाटिकेवर आलेला आहात. बरं, तुमच्या सर्व कंपनीला मिळून 150-200 रोपं न्यायचे तर समजा काही चिक्कूचे, आंब्याचे, आवळ्याचे 1-1, 2-2 चिल्लर व आंब्याचे 150-200 समजा. ओके, धन्यवाद. हे बघा, ही आहे नॉर्मल आंब्याची साईज. हा गावरान आंबा आहे. आणि हा जो नारळासारखा दिसतोय हा कुठला आंबा आहे? हा जवळपास 2.5 किलो ते 2 किलो वजनाचा आंबा आहे. काय कुठला आंबा आहे हा? याला काय म्हणतात? हा बजरंग व्हरायटीचा आंबा आहे. अच्छा. हां, हे त्याचं झाड आहे, हे त्याचे फळ आहेत. हे मोठी साईज आहे, वरती होती त्याच्यामुळे ते हातात तोडून घेतली. ह्या मीडियम किती साईज size येतात, आहे 1 किलोपर्यंत ही साईज येतात. 1 किलो पर्यंत एकच आंबा. हा. 1 किलोच्या साईज येतात. हा, दीड हे किलो. 2-2.25 किलोपर्यंत भरतोय आरामशीर. बघा, हा आपल्या बीडमध्ये येणारा आंबा आहे. अनेकांना माहिती नसेल, हा जवळपास 2-2.5 किलोचा आंबा सुद्धा येतोय. आणि हे कुठं आहे? शासनमान्य बळीराजा नर्सरी, वांगी, जिल्हा बीड इथे. नमस्कार शेतकरी बंधूंनो. नारळ फळ लागवड करत असताना शेतकऱ्यांना घ्यावयाची काळजी. प्रथमतः मी माझा अनुभव सांगतो. मी नारळ लागवड केली, माझ्याकडून ज्या ज्या चुकी झालेल्या आहेत तुम्हाला ते लाईव्ह दाखवतो. मी नारळ लागवड करताना खड्डा खांदला नाही. खड्डा न खांदल्यामुळं तुम्ही प्रत्येक माझे जेवढे 14-15 झाडं लागवड केलेले आहेत तेवढे पूर्णचे पूर्ण झाडं कललेले आहेत. तुम्ही हे लाईव्ह पाहू शकता. झाडं कलल्यानंतर झाडाला पूर्ण झुकाव भेटलेला आहे व हे होऊ नये म्हणून नारळाच्या झाडाला खड्डा खांदणं बंधनकारक आहे. 2 फुटाचा खड्डा खांदल्यानंतर खालच्या साईडला एक 6 इंच माती टाकणं व त्याच्यानंतर हे फळ लावणं, असं उगवलेलं फळ नारळाचं. त्याच्यानंतर याच्यावर फक्त 2 ते 3 बोटं माती लावणं. त्याच्यानंतर ते पूर्ण खड्डा तसा ॲज पर सेम ठेवणं. जसजसं झाडाची उंची वाढत जाईल, 1 वर्ष 1.5 वर्ष, हळूहळू तो खड्डा भरून जमीन लेवल करणं. याचा फायदा असा येईल की नारळाला जमिनीच्या लेवलला जवळ फळ येईल. दुसरा मुद्दा, जे मुळ्याला असं जे झालेलं आहे हे होणार नाही. तिसरा मुद्दा, तुमचा झाडाचं असा जो कल बसलेला आहे तो कल बसलेला नाही. माझा हे स्वतःचा अनुभव आहे. पूर्ण झाडाला तुम्ही बघू शकता, पूर्ण झाडं माझे वाकडे झालेले आहेत व त्याच्या पूर्ण अशा मुळ्या बाहेर निघलेल्या आहेत. जे माझ्याकडून चूक झालेली आहे ती चूक तुम्ही करू नका. नारळ लागवड करत असताना समप्रमाणात जर नारळ लागवड करत असाल तर कमीत कमी 22 ते 25 फुटावर लागवड करा. त्याच्या आतमध्ये करू नका. बांधाने जरी लागवड करत असाल तरी 20 फुटाच्या आतमध्ये लागवड करू नका. धन्यवाद. बजवडे साहेब, तुम्ही आता प्रकार सांगितले वेगवेगळे, कुठल्या प्रकारची रोपं आपल्याकडे ते सांगितले. आता मला आपलं आंबा लागवडीबद्दल सांगा. म्हणजे एका एकरामध्ये किती झाडं लावली पाहिजेत, झाडं लावताना अंतर किती ठेवायचं, औषधं कुठली वापरायची किंवा काय वापरायचं नाही, याबद्दल काय सांगाल जरा? एक छान अंतर असं एक 6x12, 7x12 किंवा 8x12 फुटामध्ये 6 ते 2 झाडामधलं अंतर 7 फूट 8 फूट. बरं. 2 लाईनीमधलं अंतर 12 फूट. एवढं तुम्ही 6, 7, 8 2 झाडामधलं अंतर कमी जास्त करू शकता. लाईनीमधलं अंतर सेम ठेवा 12 फूट. अंतर हे ठेवायचं कारण, हे अंतर बरेच जण म्हणतात आम्हाला कमी वाटतं. हे अंतर ठेवण्याचं कारण, भविष्यामध्ये तुम्ही झाडाचं अंतर वाढवलं, तुम्ही झाडाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करता. कारण बाजूनी जागा शिल्लक असल्यामुळं ती जागा गुंतवा. त्यासाठी तुम्ही झाडाची उंची वाढली की परत तुम्हाला वर चढून माल काढावा लागेल. मग त्याच्यामध्ये वरून तुटणार किंवा आंबा तुटल्यानंतर त्याचा रुचिक जे आहे ते देठावर पडणार, तिथे डॅमेज होणार किंवा लेबर कॉस्टिंग जास्त लागते. तुम्ही उंची कमी ठेवली, झाडं दाटून आहेत म्हणून तुम्ही छाटणी घेणार 20 मेला माल काढल्यानंतर. बरोबर. त्याच्यामुळे त्याची उंची मेंटेन राहणार. उंची मेंटेन राहिल्यानंतर तुम्हाला माल खालून काढता येणार, हाताने काढता येणार, प्लस 1 इंचाचा देठ ठेवून काढता येणार. त्याच्यामुळे तुमचं जे माल खराब होण्याचं प्रमाण असतं ते होता येत नाही. बरोबर. प्लस माल खाली जर असला तर तुम्ही महिलांकडून माल काढून घेऊ शकतात. झाड वर जरी यंगलं मोठं झालं तर झाडावर पुरुष यंगून ते माल काढावा लागतो. बरोबर. ते महाग पडतो तुम्हाला.
कॉस्टिंग त्याची पण तुम्हाला जास्त होते. आता एका एकरामध्ये साधारणतः किती झाडं बसतात, किंवा आता जर समजा मी एक नवीन शेतकरी आहे आणि मी पहिल्यांदा मला आंब्याचे रोपं लावायचे आहेत, तर किती लावले पाहिजेत आणि कोणता आंबा निवडला पाहिजे? समजा मी मराठवाड्यात आहे, मी परभणीला राहतो, नांदेडला, जालन्याला, संभाजीनगरला, तर काय एकरात शेतकरी प्रॉपर स्वतः शेती करणारा असला तर त्याने अंतर कमी ठेवावं. बरोबर. जाऊन येऊन शेती करणारा असली नाही तर त्यांनी अंतर जास्त ठेवावं बरोबर, थोडं, बरोबर. जेणेकरून त्यांना छाटणीला किंवा ह्याला जेवढं त्रास होणार नाही. एकरात तरी किती झाडं बसतात? 8x12 लावलं तर 455 झाडं बसतात. 455 झाडं बसतात. तुम्ही 7x12 केले की पुन्हा झाडाची संख्या वाढती, 6x12 केले की पुन्हा संख्या वाढते. आपण आंब्याचं एकदा जर रोप घेतलं, म्हणजे आपण जर लावले, तर त्याच्यानंतर कॉस्टिंग किती असते आपल्याला? वर्षाच्या काठी किती खर्च येतो, किती लक्ष द्यावं लागतं, काय काळजी घ्यावी लागते? साधारणतः पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये हां. एक 15-15 दिवसाला एक साधं कीटकनाशक बुरशीनाशक आदलून बदलून देशमुख साहेबाची ताकअंडी जर वापरली तर तुम्हाला खूप कॉस्टिंग कमी पडेल. बरं. आणि तुम्ही स्लरी, जीवामृत हां. असे प्रकार खालून तर तुमचं नत्र स्फुरत पालाशाची पूर्तता खालून ताकअंडी पण खालून सोडू शकता, वरून फवारू पण शकता तुम्ही. अच्छा. हां, रासायनिक खतांचा तुमचा खर्च जर कमी करायचा असला, जैविक पद्धतीने तुम्ही जर शेती केली, मी स्वतःच्या माझ्या ह्याच्यामध्ये 60 ते 70% जैविक पद्धतीने करतो. आपली आंब्याची बाग पण आहे ना? ताकअंडी जर दाखवा म्हणले तुम्ही दाखवू शकतो माझ्याकडे. आंब्याची बाग किती एकराची आपली आणि कशा पद्धतीने ती? 7.5 एकराची बाग आणि आहे. आपल्याला चांगला एक्सपिरियन्स आहे, सगळा अनुभव चांगला आहे त्या बागेचा, म्हणजे तिथे काही नुकसान होतं किंवा काय होतं? म्हणजे शेतकऱ्यांना बऱ्याचदा काय असतं की आम्ही लावलं बाबा, पण आम्हाला हवं तेवढं उत्पन्न मिळत नाहीये, किंवा बराच ताण होतो, असं काही ताण वगैरे आहे शेतकऱ्यांना, ती सांगणार काही? नाही, कसं होतं, शेती ही एक प्रयोगशाळा आहे सर. बरोबर. तुम्ही जेवढं शिकत जाताना, जेवढे दिवस शिकत जाताना, तेवढं तुम्हाला सगळं अनुभवातून शिकवलं जाणार. बरोबर. पण शक्यतो मी जे आहे समजा ते वडील उपार्जित, आणि मी बी खूप सगळा अनुभव घेतला. मी बी चुकलो, असं चुकलो नाही की, पण त्याला सगळं करीत शेतकऱ्यांनी झाडं लागवड केली. 15 दिवसांनी लगेच त्याला, एक तसं तर 5 दिवसांनी तुम्ही एक बुरशीनाशक आणि कीटकनाशकची ठिबकमधून एक आळवणी केली तर अतिउत्तम. बरोबर. 15-15 दिवसाला एक कीटकनाशक बुरशीनाशक, तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशक घ्यायचे ते कीटकनाशक बुरशीनाशक साधं ब्ल्यू कॉपर M45 सारखं, 10,000 ppm सारखं, निबोळ्यासारखं, आणि क्लोरोपायरिफॉस असं आदलून बदलून घेऊ शकता. बरोबर. किंवा ताकअंडीचा 15-15 दिवसाला घेतला तर तो पण छान रिझल्ट आहे. बरं. आपल्या रोपवाटिकेत आंबा वगळता अजून कुठली रोपं आहेत, काय सांगाल? आंबा वगळता माझ्याकडं नारळ आहे, मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ आहे, DN2T डॉल आणि टॉर्च ब्रीडिंग केलेलं एक नारळ आहे, चिकू आहे, आवळा आहे, चिंच आहे, फणस आहे, रामफळ आहे, लिंबू आहे, त्याच्यानंतर लिची आहे. लिची पण आहे आपल्याकडे? हो, लिची पण आहे, लक्ष्मण फळ आहे. एवढे आंबा सोडता इतर फळं आपल्याकडे. फळं आता हे झाडे तुम्ही आहेत. सगळे नावं सांगितली, ही सगळी मराठवाड्यात, परभणी किंवा मी लातूरला राहतो, समजा मी नांदेडला राहतो, संभाजीनगरला राहतो, इथे सगळे आपल्याला ह्या वातावरणात ते घेता येतील असे आहेत सगळे? हो. आणि सर्व ग्राफ्टिंग केलेले कलम आहेत. आणि जर हे सगळे कोणाला ऑर्डर करायचे असतील, घ्यायचे असतील, तर तुमचा आधी पत्ता सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. काय? बीडपासून एक 14 किलोमीटरवर माझं गाव आहे. बीड परळी रोडवर जरूड फाट्यापासून मध्ये यावं लागतं, एक 4 किलोमीटर. गाव माझं तसं वांगी, पण वांगीच्या तलावापाशी माझी शेती आहे. माझा मोबाईल नंबर 9922 72 76 57 हा नंबर आहे. बरोबर. तर मंडळी, हे होते बसगुडे साहेब. आता त्यांनी एक वाक्य फार महत्त्वाचं वापरलं, ते म्हणजे शेती ही प्रयोगशाळा आहे. अनुभव माणसाला खूप काही शिकवत असतो आणि त्या अनुभवातूनच आपण काहीतरी चांगलं करू शकतो. शासनमान्य बळीराजा नर्सरी जी आहे, रोपवाटिका जी आहे, ते चालवत आहेत आणि त्यांना अत्यंत उत्तम असा प्रतिसाद आहे. जेव्हापासून मी इथे आलो तेव्हापासून लोकांची आंब्यांची रोपं घेण्यासाठीची गर्दी मी इथे पाहतो आहे. अत्यंत चांगली त्यांना ह्या संपूर्ण व्यवसायाबद्दलची, शेतीबद्दलची माहिती. आता तुम्ही बोलताना सुद्धा ऐकलं असेल तर तुम्हाला कळेल की ते प्रत्येक कुठलं कीटकनाशक काय वापरायचं काय नाही याचे प्रत्येकाची नावं, उदाहरणं ते आपल्याला देत होते. म्हणून त्यांच्या अनुभवाचा फायदा त्यांच्या पंचकृषीतल्या गावकऱ्यांना तर झालेलाच आहे, पण महाराष्ट्रामध्ये इतर विविध जिल्ह्यामधून लोक त्यांच्याकडे आंब्याची रोपं घेण्यासाठी येत असतात. जर तुम्हालाही
आंब्यांची रोपं आपल्या शेतात लावायची असतील, काही माहिती या संदर्भात पाहिजे असेल तर त्यांनी तुमचा नंबर, जो त्यांचा नंबर आहे तो तिथे दिलेला आहे आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला त्यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर आम्ही दिलेला आहे. तुम्हाला ही संपूर्ण मुलाखत, त्यांच्याशी केलेली चर्चा कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद साहेब. धन्यवाद सर.